श्री मल्हार सप्तशती अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जयाजी गणनाथा, तुझी आचरणी ठेवितो माता. देवा मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नमूती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती, सकळ काव्य उत्पत्ती तिची या चरणासी. करू नमन स्वामी समर्था, सकळ जनांचा गुरुनाथ. तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे. करीतो मी नमस्कार त्या माता पिते याचे उपकार. मज असती थोर जागविले जग तयाशी. एके दिवशी दिंडोरी गुरुमाऊली वस्ती दरबारी. पुस्ती तयासी सेवेकरी, सेवा आपल्या कुलदैवताची. दादांनी दाखवली कुलदेवता, आपण सांगावे कुलदैवत. सेवा कशी करावी आता सेवेकऱ्यांच्या कल्याणासाठी. श्री गुरुमाऊली उवाच. आईसाहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता. शिवशंकर असे पिता, मल्हारी मार्तंड स्वरूपात. तयाची करीती सेवा तो तात्काळ हो पावला. आशीर्वाद तयाचे मिळता सुख लाभे सेवेकऱ्यास. थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितली जी नैमिषारण्यात सनतकुमार ऋषींनी. तो अवतरला मल्हारी या संसार सागरी. कळी काळाच्या लहरी ताराव्या सकळ जना. धरिता श्री मल्हारीचे चरण, भवबंधाचे होते निवारण. अधिदुस्तर व्याधी हरण, सकळ स्वामी सेवेकऱ्यांची. थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हार अवतार. केला तयाने सहार त्या मनी मल्ल दैत्याचा. म्हाळसा महाकाली स्वयं प्रगटली शैलजाबाळी. ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी समवेत. अवतार कथा तयांची ऐकावी तुम्ही साची. पूर्विलास भक्ताची श्री मल्हारी सप्तशती. होणे एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी. हिरे जडित मंदिरी महादेव शंभू वसे. आली तेथे भवानी नमस्कारिला शूलपाणी. एकांती अर्धांगी बैसोनी पुसता झाला शिवासी. पार्वती उवाच. देवा तुमचे नाना अवतार, तयासी नसे पार. जो उद्धरिल मानवा भवसागर, तयाचे महात्म सांगावे. करिता कोणाचे व्रत, सेविता करे पवित्र. ऐसे कोणते तीर्थक्षेत्र, सांगावे मज प्राणप्रिया. श्री शंभू उवाच. श्रीदेवी अंबिके वनराने, तुझ सांगेन वचने. भक्तिमुक्तीची कारणे, मल्हारी अवतार माझा. पूर्वी कृतयुग माझारी, कवने एके अवसरी. पिडिले ऋषीवर भारी, दैत्य त्रासे करोनिया. ऋषी नामे सनतकुमार, तो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार. धरिडे पिडले ते ऋषीवर, तया प्रती सांगितले. सनतकुमार उवाच. सप्तधर्म पुत्र तयाशी, आले मणिचूर पर्वताशी. अति तीव्र तपे मानसी, करता झाले आश्रमासी. त्या आश्रमाचे महिमान, स्वापदे वैर सोडून. करता क्रीडा एकत्र, स्वानंदपणे नांदताती. तया वनाच्या ठाई, मयूर नाचती वाही. कोकिळ हळवती लवलाही, बकशुक रुंजी करिताती. ऐसा तो आश्रम मनोहर, वर चंपक लतांचा वडिवार. केळी नारळ फणसुंदर, शोभत असे तयांगणी. आश्रमातील सरोवरे, जले परिपूर्ण मनोहरे. कमळ फुलली सुंदर, मंद मंद सुवासित. मलदैत्य तेथे पर्वतावरी, आला एके अवसरी. खडकदळके तयाचे करी, छेदितसे वायुते. अश्वरथ सहित राक्षस विक्राळ परिवारात. शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना. ऋषीचे आश्रम विध्वंसले, अनेक वृक्ष उपिटले. दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर. अग्निहोमाची अग्नकुंडे, आश्रमातील उदकपात्रे, अनेक प्रकारची यंत्रे, मळमूत्रे अपवित्र केले. पुष्पाची वृक्षे उमळली, घरदारे विध्वंसले. मद्यपान करीत आले, उद्ध्वस्त केले आश्रमास तये. मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तये वेळी. जैसा धरणी कंप झाला, म्लान वदनी सृष्टी सारी. ऋषीश्वरासी घोर पीडिता, कंठी पाश असे बांधिता. वापी सरोवर मध्ये बुडविता, दैत्य ते महाबाहो. तया ऋषीच्या कांता, त्या व्याकुळ करिता. नाशिल्या त्या पतिव्रता, मलदैत्य तये वेळी. ऋषी बोलता मनी, जाता आता आश्रम सोडोनी. कोठे जावे आम्ही दैत्याचे पीडे करुनी. पूर्वी आम्ही पाप केले, त्याची फळे प्राप्त झाले. दैत्य आम्हा गांजिले, आम्ही अनाथ झालो. आता कोणासी सांगणे, कोण राजाशी मागणे. देवराजही जिंको नसे, या मल्ल दैत्यराजासी. हा वृत्तांत सांगो इंद्राशी, की सांगावे ब्रह्मदेवाशी. का जावे वैकुंठाशी, पुढे जावे कैलासगिरी. पीडा सांगू महादेवासी, तोच हरिल दुःख राशी. ऐसा विचार करते मनाशी, दैत्य पीडित ऋषीवर. अनिक पर्वत जाणे, तेथे कुटुंब अग्निहोत्रे ठेवणे. मग आम्हाला जाणे अन्यत्र साह्याशी. हे मल्हारीचे चरित्र, ब्रह्मांड पुराणी असे विचित्र. ते करून पवित्र, गुरुमाऊली कथन करी.
इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे श्री क्षेत्र मल्हारी सप्तशती प्रथम अध्याय श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु।